नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवाज्ञा क्लासेस मध्ये। तर आज आपण 10वी इयत्ता 10वीचं पहिलं प्रकरण भाग 2 मॅथ्स भाग 2चं पहिलं प्रकरण जे आहे सिमिलॅरिटी ते अभ्यासणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विशेष लक्ष द्या की सर्वात प्रथम आपण सिमिलॅरिटी या प्रकरणाकडे वळताना जे विद्यार्थी 10वीला असतील त्यांना निश्चित याचा फायदा होईल, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हे व्हिडिओ पहा। तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पहा सिमिलॅरिटी। ओके, पहा सिमिलॅरिटी हे जे चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात पहिलं काय पाहणार आहोत। तर सिमिलॅरिटी या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचं आहे की सिमिलॅरिटी म्हणजे काय। ठीक आहे, सिमिलॅरिटी कशाला म्हणायचं? सिमिलॅरिटीला मराठीमधून म्हणतात, समोर लक्ष द्या, सिमिलॅरिटी मीन्स काय? समरूपता। ओके, सिमिलॅरिटी मीन्स काय? समरूपता। मराठी मीडियम आणि सेमी या विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठीही व्यवस्थित जर लक्ष दिलं तर दोन्ही विद्यार्थी जे मराठी माध्यमात आहेत किंवा सेमीला आहेत अशा विद्यार्थ्यांना निश्चित याचा फायदा होईल। तर सिमिलॅरिटी म्हणजे काय? सगळ्यात पहिलं सिमिलॅरिटी, तर सिमिलॅरिटी हे जे चॅप्टर आहे ते गणिताच्या बाबतीमध्ये आहे, लक्षात घ्या। आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त करून त्रिकोणाचा अभ्यास करायचा आहे। तर त्याच्यामध्ये पहा, त्रिकोणामध्ये तुम्हाला काय करायचंय की दोन त्रिकोण कधी सिमिलर असतात ते पाहायचंय, दोन त्रिकोण सिमिलर कधी असतात ते पाहायचंय। तर सगळ्यात पहिलं पुढे लक्ष द्या की सिमिलॅरिटी मध्ये कशावरून या दोन त्रिकोणावरून आपण पाहूया की सिमिलर रिटी जे आहे दोन त्रिकोणावरून की सिमिलॅरिटी मध्ये तुम्हाला दोन ट्रायंगल सिमिलर कधी असतात। ठीक आहे, या दोन त्रिकोणावरून तुम्ही याच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय लक्षात येईल की हे जे दोन त्रिकोण आहेत ते एक ढोबळमानाने जर याची डेफिनेशन जर आपण केली तर समोर लक्ष द्या, हे दोन्हीही ट्रायंगल जे आहेत ते दिसायला कसे आहेत? सारखे, परंतु आकाराने मात्र भिन्न आहेत। हा थोडासा लहान आहे, हा त्याच्यापेक्षा मोठा आहे। दिसायला दोन्ही सारखेच आहेत परंतु आकाराने भिन्न आहेत, बरोबर। परंतु जर गणिताच्या दृष्टीने हे दोन ट्रायंगल सिमिलर कधी असतील तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस या दोन ट्रायंगलच्या, समजा फर्स्ट ट्रायंगल आहे ABC आणि सेकंड ट्रायंगल PQR, ओके, मग ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे सिमिलर कधी असतील? ज्यावेळेस या दोन ट्रायंगलचे, लक्षात ठेवा, साइड ज्या आहेत, साइड मीन्स काय? बाजू, साइड ज्या आहेत त्या कशा असतील? साइड प्रपोर्शन मध्ये असतील आणि अँगल जे आहे AB अपॉन PQ इज इक्वल टू AC अपॉन PR इज इक्वल टू BC अपॉन QR, BC अपॉन का? QR। म्हणजे ज्यावेळेस दोन ट्रायंगलच्या साइड प्रपोर्शन मध्ये म्हणजे प्रमाणात असतील आणि अँगल कॉन्ग्रंट असतील, कोणते अँगल? करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन। ठीक आहे, अँगल A चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? P, कॉन्ग्रंट आहे। ठीक आहे, अँगल B चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? Q, आणि अँगल C चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? R। लक्षात येत आहे, ज्यावेळेस दोन त्रिकोणाच्या साइड मीन्स बाजू ज्या आहेत त्या प्रमाणात प्रपोर्शन मध्ये असतील, प्रमाणात असतील आणि अँगल कॉन्ग्रंट असतील, अशा वेळेस लक्षात घ्या हे दोन त्रिकोण कसे असतात? तर सिमिलर असतात। ठीक आहे, आणि जर दोन ट्रायंगल समजा कॉन्ग्रंट असते, कॉन्ग्रंट मीन्स एकरूप, ठीक आहे, तर बाजू म्हणजे साइड कशा असत्या? कॉन्ग्रंट आणि अँगल पण कॉन्ग्रंट। कॉन्ग्रंट ट्रायंगल मध्ये साइड पण कॉन्ग्रंट असतात आणि अँगल पण कॉन्ग्रंट असतात, परंतु सिमिलर ट्रायंगल मध्ये साइड प्रपोर्शन मध्ये असतात आणि अँगल कॉन्ग्रंट असतात। अशी कंडिशन जिथे असेल तेव्हा ते दोन त्रिकोण सिमिलर आहेत असं आपण म्हणतो। लक्षात येत आहे? तर आपल्याला या प्रकरणामध्ये, पहिल्या प्रकरणामध्ये सगळ्यात सुरुवातीला पहा, त्रिकोणाच्या ज्या ट्रायंगल जो आहे या ट्रायंगलचे प्रॉपर्टीज शिकायच्या, म्हणजे त्रिकोणाचे गुणधर्म शिकायचे। लक्षात आलं? तर पहा, ज्यावेळेस तुम्ही हे शिकता त्रिकोणाचे गुणधर्म त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल मग कोणकोणते गुणधर्म आहेत त्रिकोणाचे।
पहा प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आपल्याला पाहिजे आहे. तर फर्स्ट प्रॉपर्टी पहा एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, मग हे एक्सरसाइज नंबर 1.1 तुम्हाला क्लिअर जर करायची असेल, एक्सरसाइज नंबर 1.1, तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की प्रत्येक एक्सरसाइजच्या अगोदर दिलेली माहिती तुम्ही व्यवस्थित जर अभ्यासली तरच तुम्हाला काय होईल की एक्सरसाइज कंप्लीट करता येईल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली प्रॉपर्टी पाहूया. पहा प्रॉपर्टीज ऑफ द एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे. पहा कोणती प्रॉपर्टी? एरिया ऑफ टू ट्रायंगल्स प्रॉपर्टी. एरिया ऑफ टू ट्रायंगल. एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. एरिया मीन्स काय? एरिया मीन्स काय? सगळ्यात पहिले प्रॉपर्टी मीन्स गुणधर्म. एरिया कशाला म्हणतो आपण? तर लक्षात ठेवा, समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखादा आपण ट्रायंगल घेतला. ओके, हा समजा ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये प्रॉपर्टी पाहिजे याची. या ट्रायंगल मध्ये काय करणार तुम्ही? समोर लक्ष द्या. तर हे जो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय, तर याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी, तर एरिया म्हणजे काय? तर हा आतमध्ये या ट्रायंगलने जेवढा भाग व्यापलेला आहे याला आपण एरिया म्हणतो. लक्षात आलं? तर याच्या आतमध्ये या बोर्डवरची या ट्रायंगलने जी जागा व्यापली आहे त्याला आपण एरिया म्हणतो. तर या ट्रायंगलचा एरिया असं म्हटलं जातं. मग एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर तुम्हाला पहा, तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय? एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजेच काय? आपण त्याला काय म्हणू की एरिया ऑफ ट्रायंगल मराठीमध्ये आपण म्हणतो क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू काय? हाईट. लक्षात आलं? म्हणजेच काय की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र जे आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं ते आहे 1 म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पाया गुणिले काय? उंची. मीन्स एरिया ऑफ ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. एरिया ऑफ ट्रायंगल मीन्स त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ओके, त्रिकोणाचे काय? क्षेत्रफळ. हे सूत्र अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला या चॅप्टर मध्ये, सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात आलं? आणि एरिया म्हणजे काय? तर त्या त्रिकोणाने व्यापलेली जागा, त्याला आपण काय म्हणतो? एरिया असं म्हणतो. ठीक आहे, तर समोर लक्ष द्या. प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, आपल्याला प्रॉपर्टी अभ्यासायची. त्याच्यासाठी लक्षात घ्या, फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती मी लिहितो. फर्स्ट प्रॉपर्टी पहा, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, प्रॉपर्टी ऑफ द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. मग कसे लिहिणार? द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. प्रॉपर्टी घेऊया आपण इथे. पहा स्टेटमेंट काय दिलंय? स्टेटमेंट असं आहे, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल triangles. Okay, the ratio of the area of two triangles, the ratio of the area of two triangles is equal to the ratio of the product of their base and corresponding height. Okay, and their corresponding heights. Okay, bases and corresponding height. लक्षात आलं? पहा, तर ही जी प्रॉपर्टी ही तुम्हाला 3 प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. तर त्या तिन्ही प्रॉपर्टी आपल्याला काय करायच्या? व्यवस्थित अभ्यासायच्या. तर तुम्हाला माहित आहे
स्टेटमेंट जर एखादं दिलेलं असेल तुम्हाला, याला आपण स्टेटमेंट म्हणतो, म्हणजेच आपण हे स्टेटमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जॉमेट्री हा विषय अत्यंत सोपा आहे. कशामुळे सोपा म्हणतोय मी, समोर लक्ष द्या. एवढा सोपा हा विषय आहे की या विषयामध्ये तुम्हाला साधारणपणे काय करायचंय, हा जो विषय दिलाय त्या विषयामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, सगळं काही ऑलरेडी वर दिलेलं असतं. सगळी माहिती वर दिलेली, ही फक्त सॉल्व्ह करायची. काही गोष्टी तुम्हाला माहित असले की येऊन जातात. आता नीट लक्ष द्या. एका याच्यावरून पहिलं लेक्चर आहे 10वी मध्ये, तुम्ही पहिलं लेक्चर जॉमेट्री पहिल्या वेळेस शिकताय. तर कशा पद्धतीनं, तर स्टेटमेंट फक्त आपल्याला लिहायचंय. सगळ्यात पहिलं आपण लिहितो गिव्हन. गिव्हन मध्ये काय लिहितो, जे तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये दिलेलं आहे ते आपण गिव्हन मध्ये लिहितो, जे काही दिलेलं असेल ते. मग काय दिलंय गिव्हन मध्ये, आपल्याला सांगितलंय द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला पहा, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे तुम्हाला जी फिगर आहे ती कशावरून काढायची याच्यात. मग त्यांना सांगितलंय द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय लागतील, 2 ट्रायंगल लागणार आहे. ठीक आहे, काय लागणार आहे, 2 ट्रायंगल. कारण त्यांना दिले एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स, मग 2 ट्रायंगल लागणार आहेत. पण कसे, इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट. त्यांची बेस आणि हाईट असणार आहे. ओके, बेस आणि हाईट असणारे 2 ट्रायंगल आपल्याला लागणार आहेत. मग बेस आणि हाईट असणारे मी 2 ट्रायंगल आधी काढून घेतो. मग त्याचं आपण पाहूया. समजा उदाहरणार्थ इथं मी फर्स्ट ट्रायंगल काढला, हा या ट्रायंगलला आपण नाव देऊ ABC. ट्रायंगल कोणता, ABC. ठीक आहे, फर्स्ट ट्रायंगल काढला, या ट्रायंगलला नाव दिलं आपण काय, ट्रायंगल ABC. ओके, याच्यामध्ये ही जी तुम्हाला दिसते ही या ट्रायंगलची काय, ठीक आहे, आणि हाईट AD घेतली. सेकंड ट्रायंगल मी काढतोय. सेकंड ट्रायंगल आपण काढूया. समजा उदाहरणार्थ मी सेकंड ट्रायंगल काढला हा. ठीक आहे, आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे. समजा उदाहरणार्थ हा जर राईट अँगल ट्रायंगल घेतला तर बेस तुम्हाला ऑलरेडी इथे दिसेल आणि हाईट काय राईट अँगल ट्रायंगलची यस. ठीक आहे, कोणताही असू द्या, आपल्याला काही नाही, कोणता जरी, फक्त 2 ट्रायंगल म्हणले. त्यांना असं सांगितलंय का पर्टिक्युलर की इक्विलॅटरल ट्रायंगल काढा, ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढा, राईट अँगल ट्रायंगल काढा किंवा काही सांगितलं. त्यामुळे आपल्या मनाला वाटतंय ते 2 ट्रायंगल काढायचे. ठीक आहे, आता पहा 2 ट्रायंगल म्हणले होते मी, 2 ट्रायंगल काढले, बेस आणि हाईट पाहिजे, बेस आणि हाईट काढले. ठीक आहे, आता हे काढल्याच्या नंतर सगळ्यात पहिली स्टेप आपण फिगर काढतो. आणि ही ज्या 2 फिगर इथं काढल्यात त्या मी कशावरून काढल्या, स्टेटमेंटवरून. समजतंय. आता पहा वरचं जे स्टेटमेंट आहे, आता फिगर मध्ये जे काही दिसतंय ते आपल्याला गिव्हन मध्ये लिहायचं असतं. कुठे लिहायचं असतं, गिव्हन मध्ये. जेवढं काही तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय ते गिव्हन मध्ये लिहा. पहा मग गिव्हन मध्ये काय काय लिहिणार तुम्ही, समोर लक्ष द्या, हे स्टेटमेंट आहे आपलं. ठीक आहे, मग गिव्हन मध्ये काय काय लिहिणार, तर गिव्हन मध्ये तुम्हाला गिव्हनच्या खाली अंडरलाईन करून घ्या म्हणजे व्यवस्थित दिसेल. आता पहा गिव्हन मध्ये काय लिहायचंय, स्टेटमेंट, नंतर आपल्याला काय करायचंय, गिव्हन लिहायचंय. तर गिव्हन मध्ये आपण काय करतो, जे फिगर मध्ये दिसतंय ते काय दिसतंय तुम्हाला बोर्डवरती, कोणत्या फिगर दिसतात, ट्रायंगलच्या. म्हणून लिहायचं इन ट्रायंगल कोणता, ABC अँड ट्रायंगल. अँड ट्रायंगल काय, सॉरी इथं ट्रायंगल कोणता, PQR. लक्षात येत आहे. सेकंड ट्रायंगल कोणता आहे, PQR. हा ट्रायंगल घेतला आपण. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल कोणता, PQR. ओके, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. ओके, हे 2 ट्रायंगल दिसतात. आपल्याला काय गरजेचं आहे ह्याच्यामध्ये, बेस अँड हाईट. ओके, मग ABC अँड ट्रायंगल PQR. ओके, AB परपेंडिक्युलर, लक्षात घ्या काय, BC अँड PQ परपेंडिक्युलर काय दिले, QR. असं दिसतंय तुम्हाला, लंबरेषा टाकलेल्या आहेत AD आणि PQ. एवढं दिसतंय मला, जे दिसलं ते मी इथं लिहिलं. झालं तुमचं गिव्हन. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, गिव्हन नंतर आपण काय लिहितो, लक्षात घ्या. गिव्हन झालं, पहा टू प्रूव्ह. प्रूव्ह काय करायचंय ते आपल्याला लिहायचं. मग प्रूव्ह काय करायचं हे इथं दिले. द रेशिओ म्हणजे आपण रेशिओ कशाने दाखवतो, A ने. रेशिओ ऑफ द एरिया ऑफ 2 ट्रायंगल. रेशिओ, ओके, रेशिओ ऑफ द एरिया ऑफ 2 ट्रायंगल. रेशिओ ऑफ द एरिया, मग
रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. ट्रायंगल कोणता इथे घेतला मी पहा, ट्रायंगल ABC अँड सेकंड ट्रायंगल काय दिलाय, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल कोणता PQR. त्यांना रेशिओ सांगितलं PQR. रेशिओ म्हणजे काय, भागाकार. इज इक्वल टू काय सांगितलं, प्रोडक्ट मीन्स गुणाकार. प्रोडक्ट ऑफ देअर बेस, पहिल्याचा बेस कोणता आहे BC अँड करस्पॉन्डिंग हाईट्स, हाईट कोणती AD. दुसऱ्याचा बेस कोणता आहे QR आणि हाईट कोणती आहे PQ. ओके, हे सॉल्व करायला लावलं. आता हे कसं लिहिलं ते पहा. अख्खं स्टेटमेंट याच्यामध्ये कसं आहे, समोर लक्ष द्या. हे मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला सगळे इथून पुढचे सगळे व्यवस्थित येतील. काय सांगितलंय पहा, मी हे अख्खं स्टेटमेंट प्रूफ मध्ये लिहिलंय. द रेशिओ, रेशिओ म्हणजे पहा, रेशिओ म्हणजे काय, हे आडवी ओळ. द रेशिओ ऑफ द एरिया. ओके, हा एरिया, रेशिओ म्हणजे आडवी, हा एरिया झाला. ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR इज इक्वल, लिहिलं इथे इक्वलचं साइन, इज इक्वल टू द रेशिओ. परत इज इक्वल टू च्या पुढे काय पाहिजे, रेशिओ ऑफ द प्रोडक्ट मीन्स गुणाकार ऑफ देअर बेस, हे दोन्हीचे बेस इंटू काय, प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट, ह्या दोन हाईट. कळतंय, मी अख्खं स्टेटमेंट फक्त आकृतीवरून इथं लिहिले. हे प्रूफ करायचं आपल्याला. तर लक्षात ठेवा, तर गिवन अँड प्रूफ लिहिलं. आता त्यानंतर आपलं काय असतं, म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणतो पक्ष आणि हे काय साध्य. लक्षात आलं, अशा पद्धतीनं. तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तिसरं याच्यानंतर प्रूफ असतं. मग ते कसं करणार, तर प्रूफ करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर 3 कॉलम करायचे. आता ही मेथड वेगळी आहे माझी स्पेशल. पुढे लक्ष द्या, काय करणार तुम्ही, 3 कॉलम करणार. ठीक आहे, तर हे जे 3 कॉलम करायचे त्याच्यामध्ये मुद्दामून तुम्हाला सांगतोय 3 कॉलम करून हे सोडवा. म्हणजे अशा पद्धतीनं जर सोडवलं तर व्यवस्थितरित्या छानपैकी दिसतं आणि तुमचं ठीक आहे. इथं काय करणार तुम्ही, नंबर लिहा, इथं लिहा स्टेटमेंट आणि इथं द्या रिझन. अशा पद्धतीनं 3 कॉलम करायचे तुम्हाला. ठीक आहे, तर समोर पहा, पहिल्यांदा तुम्ही काय करणार, इथं प्रूफ लिहिताना सगळ्यात पहिलं नंबर, इथं स्टेटमेंट लिहायचे आणि या कॉलम मध्ये रिझन लिहायचे. ठीक आहे, मी लिहितो पहा. फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला लिहायचे नंबर, इथं लिहायचे स्टेटमेंट आणि इकडे काय लिहायचे, रिझन लिहायचे. ठीक आहे, अशा 3 कॉलम करा. तर आता पुढे लक्ष द्या, आपल्याला प्रूव्ह करायचंय की या 2 ट्रायंगलचा रेशिओ जो आहे तो कशाच्या इक्वल असतो, बेस आणि हाईट. ओके, बेस आणि हाईट यांच्या प्रोपोर्शन मध्ये. ठीक आहे, मग प्रोडक्ट ऑफ देअर. तर सगळ्यात पहिलं स्टेटमेंट नंबर किती 1. फर्स्ट स्टेटमेंट मध्ये पहिला त्रिकोण घ्यायचा आहे. इन ट्रायंगल काय, इन ट्रायंगल ABC. ओके, ट्रायंगल ABC. तर आपण ट्रायंगल ABC चा काय लिहू, सुरुवातीला एरिया घेऊ. म्हणून इथं काय करायचं, इन ट्रायंगल ABC. याच्यामध्ये आपण लिहू शकतो की समोर लक्ष द्या, ट्रायंगल ABC आपण घेतला. ट्रायंगल ABC मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस कोणता आहे BC इंटू काय AD. समजलं, हे झालं स्टेटमेंट नंबर 1. ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC चं काय केलं, एरिया काढला म्हणजे क्षेत्रफळ. त्याचं क्षेत्रफळ किती, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. याच्यानुसार मी लिहिले. ठीक आहे, स्टेटमेंट नंबर 2. दुसऱ्या ट्रायंगलचं आपल्याला काय करायचंय की एरिया काढायचा. म्हणून इन ट्रायंगल कोणता, ट्रायंगल कोणता आहे दुसरा PQR. याच्यामध्ये पहा काय करणार, जसं इथं आपण एरिया काढलाय तसा खालच्या ट्रायंगलचा एरिया काढा. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू काय घेणार, बेस. बेस कोणता याचा QR हा, आणि इंटू हाईट. हाईट कोणती आहे
PQ. लक्षात आलं. पण हे दोन्ही स्टेटमेंट मी कशावरून लिहिले, या दोन्हीचे रिझन मी कंबाईन देतो. पुढे लक्ष द्या, या दोन्हीचं रिझन काय हे मी 1/2 बेस इंटू हाईट कसं काय लिहिलं, कारण इथं काय आपल्याला त्याचं काय दिलं ऑलरेडी, त्याचं सूत्र आहे समोर. लक्ष द्या, त्याचं सूत्र काय की का लिहिलं, एरिया ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ओके इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू काय इंटू हाईट. या सूत्रानुसार मी काय केलं हे लिहिले. पहिल्या ह्याच्यात मी एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट वापरलं. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये 1/2 इंटू बेस इंटू हाईट वापरलं. परंतु लक्षात घ्या, मला काय करायचंय की मला हे स्पेशल पाहिजेत का दोन्ही त्रिकोण, नाही, मला कसे पाहिजे प्रपोर्शन मध्ये. मग फ्रॉम 1 and 2 दोन्ही काय करा एकत्रित करा. किती मध्ये 3 मध्ये काय करायचं दोन्ही एकत्रित करायचे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल काय घ्यायचं इथं ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय घ्यायचं PQR. म्हणजेच कोणत्या बाजू घेतल्या मी, डाव्या बाजू एका खाली एक घेतलं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तसं आता त्याच्या उजव्या बाजू घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल ABC च्या पुढे काय लिहिलंय 1/2 गुणिले 1/2 इंटू बेस BC इंटू काय लिहिलंय AD लिहिलंय. आणि इथं पण 1/2 इंटू काय QR गुणिले काय लिहिलंय PQ लिहिलंय. लक्षात येतंय, QR गुणिले PQ. पण हे मी लिहिलं कशावरून लक्षात घ्या, कुठून लिहिलंय मी हे लक्षात घ्या. इथं काय करायचंय तुम्हाला रिझन लिहायचंय. रिझन काय याचं, तुम्ही असं का लिहिलं लक्षात घ्या. मग इथं लिहिणार डिवाइडिंग 1 and 2. ओके, तुम्ही काय केलं डिवाइड केलंय 1 and 2 ला डिवाइड केलं कशामध्ये विधान 3 मध्ये. परंतु तुम्ही 1 and 2 ला तुम्हाला माहित असेल रेशिओ मीन्स भागाकार मध्ये जर 3/3 असेल तर तुम्ही 3 कट केलं. लक्षात आलं, 3 कट करू शकता ना. तसं आहे लक्षात घ्या, सारख्या संख्या जर असतील 3 1 3 आपण कट करतो. जसं की इथं समजा काय दिलंय 4/4 तुम्ही 4 कट केलं उत्तर 1 येईल. ओके, मग त्या पद्धतीनं अंश आणि छेदातले म्हणजेच काय दिलेले इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे वरच्या आणि खालचे सारखे अवयव कट करा. काय कट होईल 1/2 ला 1/2 कट होईल. लक्षात येते, 1/2 ला 1/2 कट झालं. मग राहिलं काय ते तुम्हाला फक्त खाली लिहायचंय. राहिलं इथं समोर लक्ष द्या, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन इथं काय राहिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू समोर लक्ष द्या काय राहिले इथं BC इंटू AD आणि इथं काय राहिले QR इंटू PQ. लक्षात येते, हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजेच हे काय आहे समजलं या पद्धतीने. मग तुम्ही आला तिथं बरोबर, तुम्हाला सांगितलं काय होतं प्रूफ करायला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. आलं का? काय सगळ्यात सोपं कसं स्टेटमेंट सोडवायचं ते नीट लक्षात घ्या. एकदम सोप्या भाषेत सांगतो. फ्रॉम 1 मध्ये पहिल्या ट्रायंगल मध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं बरोबर. पहिल्या ह्याच्यामध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं. 2 मध्ये दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं. 3 मध्ये काय केलंय 3 मध्ये काय केलं या पहिल्याचा आणि दुसऱ्याचा भागाकार केला आणि फक्त ते सारखे कट करून टाकले, राहिलेलं खाली दिलं. झालं तुमचं साध्यसिद्ध. लक्षात येते या पद्धतीनं. आणखी याच टाईपचे आपल्याला पुढे 2 काय करायचे सॉल्व करायचे. लक्षात घ्या प्रॉपर्टी 2 प्रॉपर्टी सिद्ध करायच्या तुम्हाला. तर 2 प्रॉपर्टी कोणत्या आहेत ते आपण पाहू. समोर लक्ष द्या, त्या 2 प्रॉपर्टीचा अभ्यास आपल्याला करायचा. समजला असेल तर आपण पुढे जाऊया. दुसरी प्रॉपर्टी आहे द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ 2 ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. ओके, दुसरी प्रॉपर्टी आपल्याला सॉल्व करायची. मी जशाला तसं ठेवतो, फक्त काय गिवन त्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड हे देखील आपल्याला याच मेथडनं सोडवायचंय म्हणून परत रफ करणार नाही. लक्षात आलंय. परत आता इथं जशाला तसं वापरायचं. मग स्टेटमेंट वगैरे चेंज होईल, फिगर चेंज होईल. आता नीट लक्ष द्या पुढं काय सांगतोय ते. तर स्टेटमेंट वगैरे आता सगळ्यात पहिलं स्टेटमेंट काय आहे समोर लक्ष द्या. द रेशिओ ऑफ द एरिया
of two triangles having equal height. The ratio of the area of two triangles having equal height is equal to the ratio is equal to having equal height is equal to is equal to the ratio of their corresponding base. ओके, करस्पॉन्डिंग बेस. आता समोर लक्ष द्या. तर हे आपलं दुसरं स्टेटमेंट आहे, इक्वल हाईट असेल. मगाशी काही इक्वल नव्हतं. या स्टेटमेंट मध्ये ज्यावेळेस दोन त्रिकोणाच्या काय असेल याच्यामध्ये दिलेले इक्वल हाईट, उंची जर समान असेल तर लक्षात ठेवा त्या त्रिकोणाची क्षेत्रफळ नेहमी पायाच्या प्रमाणात येतात. जर एखाद्या त्रिकोणात पाया समान असेल तर त्याचे जे क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे ते उंचीच्या प्रमाणात येतं. म्हणजे काय विरुद्ध गुणोत्तर असतं. लक्षात येत आहे. तर लक्षात ठेवा, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट, हे लक्षात घ्या. इक्वल काय हाईट लक्षात येते. तर सगळ्यात पहिला आपण काय करणार, तुम्हाला सांगितलंय हे वाचायचं आणि त्यावरून फिगर काय सांगितलंय. द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगल घ्या, पण कसे घ्या, ज्यांची हाईट इक्वल असेल असे घ्या. मग मी दोन ट्रायंगल घेतो ज्यांची हाईट इक्वल आहे असे. ठीक आहे. पहिला ट्रायंगल या पद्धतीने घेतला मी, असा एक ट्रायंगल काढतोय आणि याच्यामध्ये फर्स्ट जो ट्रायंगल आहे माझा, तो जो पहिला ट्रायंगल आहे तो कसा आहे लक्षात घ्या. फर्स्ट जो ट्रायंगल तुम्हाला दिला आहे तो ट्रायंगल कोणता आहे, हा. लक्षात येत आहे, हा ट्रायंगल आहे, इथं दिसतोय. पहिला ट्रायंगल आहे हा, लक्षात आलं, अलीकडचं. ठीक आहे. आणि सेकंड ट्रायंगल तो. तर फर्स्ट ट्रायंगल तुम्हाला दिलंय इथं A B and C आणि सेकंड ट्रायंगल आहे A B and D, हा ट्रायंगल. ओके, समोर लक्षात द्या. फिगर लक्षात आली. तर याच्यामध्ये AB ही हाईट कशी आहे, इक्वल आहे. दोघांमध्ये AB ही उंची कशी सामायिक आहे. या त्रिकोणाची उंची AB, याही त्रिकोणाची उंची काय AB. लक्षात येत आहे. तर समोर लक्ष द्या. मग मी कुठून काढली ही फिगर, याच्यावरून. द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, मला सांगितलं दोन ट्रायंगल काढले हॅव्हिंग इक्वल हाईट. इक्वल हाईट असणारे, मी इक्वल हाईट असणारे दोन ट्रायंगल काढले इथं. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं असतं, ही फिगर फक्त एक्सप्लेन करायची गिवन मध्ये. फिगर मध्ये जे काही दिसतंय ते गिवन मध्ये लिहा. मग काय दिसतंय तुम्हाला या आकृतीमध्ये ते लिहायचंय. काय दिसतंय, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल, दुसरा कोणता आहे ABC अलीकडचा, दुसरा इन ट्रायंगल कोणता ABD. ओके, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD. ओके, मग कॉमा काय देणार, AB इज कॉमन. ओके, कॉमन काय किंवा इक्वल शब्द वापरा, EQUAL, इक्वल काय हाईट. ओके, मग AB इज इक्वल हाईट. AB दोघांमध्ये हाईट कशी आहे, इक्वल आहे, एवढं मला दिसतंय तिथे. लक्षात आलं. मग पुढे काय साध्य करायचे. काय सिद्ध करायचे त्यांना दिलंय. आता पूर्ण स्टेटमेंट इथे लिहायचंय तुम्हाला. द रेशिओ म्हणजे आडवी रेषा, ऑफ द एरिया म्हणून हा एरिया. लक्षात आलं. ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, मग फर्स्ट ट्रायंगल मी घेतला वरती ABC, पहिला आपला अलीकडचा ट्रायंगल ABC. आणि सेकंड ट्रायंगल कोणता घेतला, ट्रायंगल कोणता ABD. ओके, इज इक्वल, पुढे वाचा, एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशिओ, परत टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. बेसच्या पहिल्या त्रिकोणाचा बेस BC आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा बेस कोणता आहे BD आहे. असं आलं पाहिजे आपलं साध्य. लक्षात आलं. आता मला सांगा हे खाली सोडवायचंय कसं, हे वरच कळतंय ना. काय काढायचंय, पहिल्या त्रिकोणाचा
एरिया काढायचा आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा एरिया काढायचा आहे. दोन्ही त्रिकोणाचा एरिया काढायचा म्हणजे तुम्हाला सूत्र माहित पाहिजे. एकदम सिंपल आहे. पहा मग स्टेटमेंट नंबर 1 मध्ये तुम्ही काय लिहिणार, 3 कॉलम करा, व्यवस्थित वाटतं, सुटसुटीत दिसतं, बरोबर. पहा स्टेटमेंट नंबर 1 मध्ये काय करणार तुम्ही, स्टेटमेंट नंबर 1 मध्ये पहा काय करणार आहात, तर पहिल्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. म्हणून इन ट्रायंगल कोणता आहे, फर्स्ट ट्रायंगल अलीकडचा ABC. ओके, इन ट्रायंगल ABC अर्धा. ओके, ABC कॉमा द्या, मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC करा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय येईल, 1/2. बेस काय आहे मग, पहा पहिल्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, इंटू बेस BC इंटू हाईट कोणती आहे पहिल्या ट्रायंगलची, पहा AB असं द्या. ओके, हे झालं फर्स्ट ट्रायंगल. सेकंड ट्रायंगलचा पण काय काढायचं आहे आपल्याला, एरियाच काढायचा. मग काढा, इन ट्रायंगल कोणता, ABD कॉमा समोर लक्ष द्या, एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू 1/2 इंटू बेस BD अँड हाईट AB. लक्षात आलं. पहा आणि हे दोन्ही तुम्ही कशानुसार लिहिलं, का लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल ओके इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हे काय आहे तर लक्षात ठेवा, आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे, त्याच्यात फक्त आम्ही व्हॅल्यू ठेवल्यात, म्हणून इथं रिझन द्यायचं का लिहिलं हे एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे, आता काय करणार, तुम्हाला इथं काय नुसते स्वतंत्र पाहिजेत का हे दोन्ही ट्रायंगल, नाही त्यांचा रेशिओ पाहिजे. मग इथं पण रेशिओ घ्यायचा. मग पहिल्या ट्रायंगलचा रेशिओ घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ABC. ओके, आपण दुसरा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABD आहे. ठीक आहे, यांचा रेशिओ हे जशाला तसं डाव्या बाजू लिहिल्या, इथली डावी बाजू इकडे घेतली, आता उजव्या बाजूला 1/2 इंटू BC इंटू AB. लक्षात येत आहे, आपण याचा खालची ही ओळ लिहिली 1/2 इंटू BD इंटू AB. लक्षात आलं. कशावरून लिहिलं हे तुम्ही, फ्रॉम 1 and 2, डिवाइड फ्रॉम 1 and 2 असं जरी लिहिलं तरी चालेल. डिवाइडिंगला डिवाइड आहे 1 and 2 लिहिलं. आता या दोन्हींमध्ये जेवढे कॉमन आहेत तेवढे कट करा. 1/2 ला 1/2 कट झालं, हाईट AB ला AB काय झाली, कट झाली. राहिलं काय मग, ते इथं लिहायचंय तुम्हाला, बरोबर. म्हणून देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू, पहा इथं काय शिल्लक राहिलं, BC अपॉन BD. हे तुमचं फायनल प्रोडक्ट. ठीक आहे, आणि याला काय करायचं, ब्रॅकेट करायचं. अशा पद्धतीनं तुमचं सेकंड स्टेटमेंट सिंपल होतं का. कसं करायचंय, काय करायचंय, फर्स्ट ट्रायंगल विधान 1 मध्ये पहिल्या ट्रायंगल पहिला अलीकडचा जो त्रिकोण आहे त्याचा एरिया काढायचा. विधान 2 मध्ये साईडचा जो त्रिकोण आहे त्याचा हा याचा एरिया काढून घेतला. मग विधान 3 मध्ये दोघांचं काय केलं, डिव्हिजन केलं आणि दोन्हीतले कॉमन जे आहेत, इक्वल जे आहेत ते कट केले, राहिलेलं खाली घेतलं, झालं. ओके, या पद्धतीनं तुम्हाला सेकंड स्टेटमेंट जे आहे ते सॉल्व्ह करता येईल. त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट दिलेलं आहे पहा, एक्सरसाइज नंबर 1.1 च्या अगोदर. ओके, पहा प्रॅक्टिस सेट 1.1 च्या अगोदर तुम्हाला काय दिलेलं आहे की थर्ड स्टेटमेंट दिलेलं आहे. पहा मी अशाला असं ठेवतो, काय केलं, इक्वल हॅव्हिंग इक्वल हाईट, हाईटच्या ऐवजी बेस आणि बेसच्या ऐवजी हाईट करा. ठीक आहे, आता परत पहा इज इक्वल काय, आपण हाईट घेतलं होतं मागच्या स्टेटमेंट मध्ये, इथं लिहूया बेस इज इक्वल टू, पहा करस्पॉन्डिंग, हे स्टेटमेंट आपल्याला सोडवायचं आहे. लक्षात येतंय. पहा मग याच्यामध्ये काय करणार तुम्ही, समोर पहा. तर पहिला जो ट्रायंगल आहे, आता स्टेटमेंट वाचा, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. काय सांगितलंय तुम्हाला, इक्वल बेस सांगितलंय. ओके, याच्यामध्ये बेस इक्वल आहे, मग अशी हाईट इक्वल होती, आणि बेस जर इक्वल असेल तर त्याचा जो रेशिओ असतो तो हाईट जे आहे, हाईटच्या कशा असतो, प्रपोर्शन मध्ये असतो. लक्षात येतंय. काय इक्वल असेल, बेस जर इक्वल असेल तर हाईटच्या प्रपोर्शन मध्ये
असतं, म्हणजे उलट असतं. ठीक आहे. आता मग अशी हाईट इक्वल होती तर बेसचं प्रपोर्शन केलं, आता बेस इक्वल आहे तर हाईटचं प्रपोर्शन. मग आता सगळ्यात पहिले काय करतो, जॉमेट्रीमध्ये लक्षात ठेवा, स्टेटमेंट लिहिलं की सगळ्यात पहिली फिगर काढायची. फिगर कशी काढणार, वर दिलेलं आहे त्याच्यामध्ये पाहायचं कोणत्या आकृत्या काढायला सांगितल्या. काय सांगितलंय, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे दोन त्रिकोण काढायचे. लक्षात आलं, पण कसे, हॅव्हिंग इक्वल बेस, पाया समान असणारे. मग त्यांना दिलेल्या स्टेटमेंट पासून पाया समान असणारे दोन त्रिकोण काढतो मी. अशा पद्धतीने आपल्याला ही फिगर काढता येऊ शकते. समजलं. हा पहिला आपला काय झाला, ट्रायंगल. या ट्रायंगलला आपण नाव देऊ ABC. लक्षात आलं. आणि इथं जो काही आहे इथं येईल परपेंडिक्युलर आणि इथं दुसरा ट्रायंगल काढला BCD. लक्षात येत आहे. मग फर्स्ट ट्रायंगल ABC, सेकंड ट्रायंगल BCD. तर हे जे दोन ट्रायंगल आहेत या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय की BC ही कॉमन बेस आहे दोघांमध्ये. बघा, वरच्याचा बेस BC आणि खालच्याचा देखील बेस कोणता आहे, BCचा आहे. लक्षात आलं. मग तुम्हाला हे काढलं मी, इक्वल बेस, हॅव्हिंग इक्वल बेस टू ट्रायंगल. मग आता तुम्हाला परत लिहायचंय गिवन काय दिसतंय तुम्हाला, फिगर कशाची आहे, त्याच्यात काय महत्वाचं आपलं पहा. इन ट्रायंगल दोन त्रिकोण दिसत आहेत. इन ट्रायंगल पहिला ABC दिसतोय ABC अँड सेकंड ट्रायंगल दुसरा ट्रायंगल दिसतोय. कोणता दिसतोय दुसरा ट्रायंगल, पहा BCD किंवा DCB. ओके, BCD हा ट्रायंगल दिसतोय. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD यांच्यात काय महत्वाचं आपल्याला, BC इज इक्वल काय बेस. इक्वल बेस म्हणजे दोघांमध्ये सामायिक पाया आहे तो. मग BC हा कॉमन बेस आहे. मग आता काय करायचंय, हे झालं तुमचं काय गिवन. मग आता नेक्स्ट काय आहे की तुम्हाला काय करणं, प्रूव्ह करणं. काय प्रूव्ह करायचंय तुम्हाला याच्यामध्ये की या दोघांचा रेशिओ, सगळं स्टेटमेंट इथं लिहायचं तुम्हाला. द रेशिओ म्हणजे ही आडवी ओळ म्हणजेच भागाकाराची. ऑफ द एरिया म्हणजे ए ने दर्शवतो आपण. ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. कोणते, बाहेरचे थोडेच घेणार आहेत आपण, कुठले घेणार, इथं जे दिलेत तेच. ओके, पहा कोणता ट्रायंगल आहे, फर्स्ट ट्रायंगल आहे ABC अँड सेकंड ट्रायंगल आहे कोणता, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, BCD. त्यांना सांगितलंय द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल. मी या दोन ट्रायंगलचा एरियांचा काय घेतला, रेशिओ इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. कशाच्या बेसच्या, सॉरी करस्पॉन्डिंग हाईट. ओके, मग पहिल्या ह्याची हाईट कोणती आहे, AB. वर ABC ची हाईट AB आणि पहा खाली जो दिलाय BCD ची हाईट कोणती आहे, DC. यांच्या प्रमाणात असते. आता हे देखील सिंपल आहे. आतापर्यंत तुम्हाला कळून गेलं असं, मनानं सोडवता आहे. ठीक आहे, काय करणार आपण, लक्षात घ्या. काय करणार सांगा, काय करणार, पहिल्या ट्रायंगलचा एरिया काढणार फर्स्ट स्टेटमेंट मध्ये. फर्स्ट मध्ये फर्स्ट स्टेटमेंट नंबर फर्स्ट काय करणार, एरिया इन ट्रायंगल. पहिला ट्रायंगल कोणता आहे आपला, इन ट्रायंगल ABC. ओके, याच्यामध्ये काय वापरणार, तर हे जे तुम्हाला फॉर्म्युला दिलाय एरिया ऑफ ट्रायंगलचा, तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस कोणता आहे, पाय BC इंटू हाईट कोणती आहे, ABC ची AB हाईट आहे. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर पहा दुसऱ्या ह्याच्यात सेकंड ट्रायंगल जो आहे, हा जो खाली दिला आहे, त्याचा आपल्याला काय करायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला त्याच्यात वापरायचा. इन ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय, सॉरी ABC. ओके, कॉमा एरिया ऑफ ट्रायंगल काय वापरायचं, ABD हा ट्रायंगल आहे, सॉरी ABच म्हणून BCD हा ट्रायंगल आहे, BCD. ओके, इज इक्वल टू 1/2. बेस कोणता आहे, BCD चा बेस. ओके, बेस कोणता आहे, BCD चा बेस आहे पहा BC इंटू हाईट DC. लक्षात आलं. या पद्धतीने मग पहिल्या ट्रायंगल मध्ये काय केलं मी, ह्या वरच्या ट्रायंगल मध्ये एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरून बेस इंटू हाईट, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आणि सेकंड जो आपला नंबर आहे त्याच्यामध्ये सेकंड नंबर मध्ये मी देखील काय केलं, सेकंड नंबर मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD 1/2 इंटू बेस इंटू हाईट. कशानुसार लिहिलंय मी, एरिया ऑफ ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार मी इथं लिहिलं. तुम्हाला रिझन द्यावं लागेल. आता आपल्याला काय स्पेशल पाहिजेत काही नाही, दोन्ही म्हणून इथे देणार एरिया ऑफ ट्रायंगल कोणता,
ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे BCD इज इक्वल टू वरची लाईन जशाल तशी 1/2 इंटू बेस इंटू काय हाईट. आता इथं खालची लाईन जशाल तशी 1/2 इंटू बेस इंटू काय हाईट. कशानुसार लिहिलं सांगा बरं हे BC इंटू DC. हे का लिहिलं आपण असं कारण फ्रॉम 1 and 2 डिवाइडिंग फ्रॉम 1 and 2. ओके मग आता पहा याच्यातले सेम कट करा. 1/2 ला 1/2 कट BC ला BC कट राहिले काय ते खाली लिहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू AB अपॉन DC. डू अंडरस्टँड AB अपॉन DC. कशाला समजलंच असेल तुम्हाला एकदम सिंपल आहे. फ्रॉम 1 मध्ये फर्स्ट ट्रायंगलचा एरिया काढला. फ्रॉम 2 मध्ये सेकंड ट्रायंगलचा एरिया काढलाय. थर्ड मध्ये या दोघांची डिव्हिजन केली फर्स्ट आणि सेकंडची डिव्हिजन लिहिली. याच्यातले कॉमन अवयव कट केले राहिलेले खाली लिहिले. ओके या पद्धतीने तुम्हाला काय करायचे सोडवायचं आहे. लक्षात आलं. पहा यानंतरचं फोर्थ स्टेटमेंट जे होतं ते चौथं स्टेटमेंट तुम्हाला काय करायचंय ते लक्षात घ्या. फोर्थ स्टेटमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. मग त्याच्यामध्ये पहा काय करणार तुम्ही. फोर्थ स्टेटमेंट आपण पाहूया. त्याच्यामध्ये द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ओके हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट्स. ओके असं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट काय आहे ते पहा. द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ओके हॅव्हिंग इक्वल बेस equal base and equal heights. Equal base and equal heights are equal. Okay, are त्यांना असं म्हटलंय की जर द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल. पण कसे द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट. बेस पण त्यांचा इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे. त्यांचे काय क्षेत्रफळ समान असतात. ओके पहा अशा पद्धतीने द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट्स आर इक्वल. म्हणजे त्यांचे क्षेत्रफळ देखील कसे असणार आहे समान असणार आहे. पाया समान दोन त्रिकोणाचे दोन समान पाया आणि समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतात. म्हणजे त्यांचे क्षेत्रफळ इक्वल आहेत हे आपल्याला दाखवायचं. मग आपल्याला काढावं लागेल बेस आणि हाईट इक्वल असणारे दोन ट्रायंगल. आता पुढे लक्ष द्या. फिगर आकृतीकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहा इथं काय करणार तुम्ही या पद्धतीची मी आकृती काढली. ठीक आहे. याच्यामध्ये दोन ट्रायंगल आपल्याला घ्यायचे बरोबर. फर्स्ट ट्रायंगल आणि या दोन्ही ट्रायंगलची हाईट जी आहे ती ही आहे. लक्षात आलं. पहा हाईट आहे ही. थोडस या पद्धतीने ट्रायंगल गेलाय. फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे. पहिला जो ट्रायंगल आहे ABC आणि सेकंड ट्रायंगल आहे ABD असं ट्रायंगल. फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे आपला ABC. ओके याच्यामध्ये दोघांमध्ये AB कॉमन आहे आणि आपल्याला BC इज इक्वल टू BD घ्यायचंय. BCचं जे माप आहे तेच BDचं माप आहे. म्हणजे दोघांचे पाया देखील काय झाले समान झाले. BCचं जेवढं माप आहे तेवढंच BDचं आहे. ते आपल्याला गिवन मध्ये द्यावं लागेल. लक्षात आलं. पहा कसं घेणार मग गिवन मध्ये. पहा गिवन मध्ये काय लिहायचंय. जी फिगर तुम्हाला दिसते ती त्यांना सांगितलं होतं पाया आणि उंची समान असणारे त्रिकोण काढले मी. पाया आणि उंची समान असणारे त्रिकोण. आता गिवन मध्ये काय लिहायचं फिगरचं वर्णन इथं करायचं. आकृतीत जे काही दिसतंय ते तुम्हाला इथं लिहायचं. काय दिसतंय आकृतीमध्ये दोन त्रिकोण ज्यांचा पाया समान आहे उंची समान म्हणून इथं लिहायचं इन ट्रायंगल फर्स्ट ट्रायंगल ABC ओके अँड सेकंड ट्रायंगल कोणता आहे ट्रायंगल कोणता ABD पलीकडचा ABD कॉमा द्या. याच्यामध्ये काय देणार AB इज इक्वल हाईट. AB इज इक्वल काय हाईट अँड परत अँड
काय BC इज इक्वल टू BD, BC इज इक्वल टू BD. लक्षात आलं, BC इज इक्वल टू काय केलं BD लिहिलं. मग टू प्रूव्ह साध्य करायचं तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय की या दोघांचा रेशिओ त्यांना सांगितलंय आर इक्वल, त्यांचे गुणोत्तर रेशिओ जे आहेत ते समान असतात. म्हणून प्रूव्ह करायचंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा ABD. एकदम सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पहा या पद्धतीने ABC इज इक्वल टू ABD असं का आलं, बेस इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे. हे सॉल्व कसं करणार, एकदम सिंपल आहे. पहा 3 कॉलम करा, फर्स्ट कॉलम मध्ये नंबर लिहा, सेकंड कॉलम मध्ये पहा सेकंड कॉलम मध्ये काय करायचंय तुम्हाला, फर्स्ट कॉलम मध्ये नंबर लिहायचं, सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं, थर्ड कॉलम मध्ये रिझन. व्यवस्थित दिसतं. आता पुढे लक्ष द्या. मग फर्स्ट ह्याच्या आता इथं काय काढायचंय दिलंय साध्य, पहा काय एरिया काढायचा ट्रायंगलचा. मग काढा, गिवन 1 मध्ये एरिया काढायचा. मग एरिया कसं काढणार, फर्स्ट ट्रायंगलचा. कोणता आहे फर्स्ट ट्रायंगल, इन ट्रायंगल दिला ABC हा ट्रायंगल दिला. याच्यामध्ये काय करायचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय 1/2 इंटू बेस. आता ABC चा बेस कोणता BC इंटू हाईट कोणती आहे AB. ओके, BC इंटू काय AB आलं. ठीक आहे, तसंच पुढे लक्ष द्या. या पद्धतीनं सेकंड आता दुसऱ्या इकडे पण काय काढला, एरियाच काढला या ट्रायंगलचा. याचा एरिया काढून घ्या. मग इन ट्रायंगल सेकंड पहा स्टेटमेंट नंबर सेकंड मध्ये दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. मग त्रिकोण काय ABD. ओके, कॉमा एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ABD इज इक्वल टू 1/2 इंटू. आता याचा बेस काय घेणार तुम्ही, पहा हाईट बेस इंटू हाईट. याचा बेस कोणता येणार BD इंटू हाईट कोणती आहे AB. लक्षात आलं, पहा याचा बेस BD, हाईट कोणती AB. हे कशानुसार लिहिलंय तुम्ही, हे जे स्टेटमेंट आहे तुम्ही इकडे लिहिलं कशानुसार लिहिलं ते रिझन मध्ये लिहा. काय तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हे काय तर या फॉर्म्युल्यानुसार आपण इथून इकडे लिहिलेलं आहे. आणि हेच का काढलं, कारण इथं पहा लक्षात आलंय रेशिओ ऑफ द एरिया म्हणलंय म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल काढलं. आता फ्रॉम 3 मध्ये तुम्हाला काय करायचंय की लक्षात घ्या, इथं जर इक्वल असलं तरी हे दोन प्रमाणात आपल्याला प्रूव्ह करायचं इक्वल आहे म्हणून इथं या दोघांचे डिव्हिजन. मग पहिला एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे ABC आणि सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे सेकंड ABD. यू अंडरस्टँड, फर्स्ट स्टेटमेंट 1/2 इंटू BC इंटू काय AB. लक्षात आलं, आणि अपॉन 1/2 इंटू BD इंटू AB. फर्स्ट सेकंड दोन्ही लिहून घेतले. आता याच्यामधले इक्वल पूर्ण कट झाले. का लिहिलं आपण, डिवाइड 1 and 2. आता पहा 1/2 ला 1/2 कट, त्याच्यानंतर BC ला BD कट. तुम्ही म्हणता BC आणि BD कुठे इक्वल आहे, यस आर इक्वल वाय गिवन मध्ये दिलंय BC इज इक्वल टू BD. म्हणून दोन्ही इक्वल आहेत, कट झाले. AB ला AB काय झालं कट. पूर्ण कट झाल्याच्या नंतर शिल्लक काय राहतं, म्हणून इथं पुढे लक्ष द्या. हे थोडंसं डिटेल मध्ये लिहितो मी. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय ABD इज इक्वल टू पूर्ण कट झालं म्हणजे 1/1 राहील. ठीक आहे, आणि मग दोन संख्या जर प्रमाणात असतील म्हणजे भागाकारात असतील दोन्ही संख्या, त्यांच्यामध्ये इक्वलचं चिन्ह असेल तर आपण तिरकस गुणाकार करतो. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC गुणिले 1 म्हणजेच काय उत्तर येईल एरिया ऑफ 1 न कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर तीच संख्या. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन एक स्टेप वाढवून तर पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इंटू काय होईल 1 होईल इज इक्वल टू, इकडे क्रॉस केला हे लिहायची गरज नाही पण तरी तुम्हाला समजावं म्हणून 1 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ABD. डू यू अंडरस्टँड, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण. मग 1 न ABC ला गुणलं तर काय राहील फक्त एरिया ऑफ ट्रायंगल ABCच राहील, आणि 1 न ABD ला गुणलं तर फक्त काय राहील एरिया ऑफ ट्रायंगल ABDच राहील. झालं सिद्ध, आलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABD. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायची. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की या 4 स्टेटमेंट वरती तुमची फर्स्ट एक्सरसाइज फर्स्ट जे आहे
ते फर्स्ट प्रॉपर्टी जे आहे ते त्या 4 स्टेटमेंटवरती आहे. लक्षात येते. मग त्या चौघानुसार तुम्हाला फर्स्ट जे एक्झाम्पल दिलेले आहेत पहा, ते प्रॉपर्टी 1.1 जे दिली ती याच्यानुसार दिली. लक्षात येते. प्रॉपर्टी 1.1. मग आपल्याला काय करायचं आहे, तर या 4 जर गोष्टी तुम्हाला कळल्या तर हे लक्षात येईल. म्हणजेच काय, तर फर्स्ट स्टेटमेंट आहे द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ टू